नमस्कार मंडळी, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि मी तुमच्यासाठी आज महत्त्वाची माहिती आणलेली आहे की दिव्यांग बांधव आमरण उपोषण करीत आहेत पेन्शन वाढीसाठी. आणि तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही पण ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा, जेणेकरून ह्या अधिवेशनामध्ये जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे याच्यामध्ये पेन्शन वाढ झालीच पाहिजे. दिव्यांग बांधव गेली 3 दिवस आपण कलेक्टर ऑफिससमोर असल्या या पावसात देखील आणि वरती छत नाही, बिना पावसात भिजतात आणि त्यांचं अन्यथा आंदोलन त्याचा 3रा दिवस आहे. कलेक्टर साहेबांनी मागची मिटिंग घेतली, त्यामध्ये काहीच आमचे विषय मांडले नाही. नुसती मिटिंग घ्यायचं, कागदावर दाखवायचे. आजपर्यंत 6 वर्षात त्या कलेक्टरनं काहीच केलं नाही काम. त्यासाठी दिव्यांग बांधव आक्रमक होऊन या भर उन्हात भर पावसात देखील आमचा दिव्यांग बांधव रस्त्यावर उतरलाय. अन्नत्यागाचा हा 3रा दिवस आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. आमचा जीव गेला तरी चालेल. काय मागण्या? आमच्या मागण्या एकच, 200 चौरस फूट जागा 2016चा कायदा आहे, तरी ते अजून 96 प्रस्ताव मंजूर आहे, ते मंजूर झालं नाही. आमचे पेन्शिल वाढ झाली नाही. पेन्शिल वाढ 2,500 आहेत, पण त्याही 2,500 कोणाला मिळतात? ज्या बांधवांना 1,500 आहेत. काय काय तो मोठा प्रश्न आहे. 4था प्रश्न, मोदी सरकार नुसतं म्हणतं आजचे दिन, आम्हाला दिव्यांगाला कधी येणार आजचे दिन? 5वा प्रश्न, शेतकऱ्याची कर्जमाफी केली, कशी केली? अजून कागदावरच आहे. शेतकरी देखील अन्नदाता तो आपला पोषिता, तो देखील त्याचा कर्जमाफी केली नाही. म्हणजे शासन आम्हाला नुसतं गाजरं दाखवते, गाजर. तोपर्यंत आम्ही उठणार नाही. आमच्या मागण्या आमचा जीव गेला